आपल्या मानवी इतिहासात बघा ना, कितीतरी मोठ्या क्रांती झाल्या. कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती. पण आता आपण एका अशा क्रांतीच्या दारात उभे आहोत, जी कदाचित या सगळ्यांपेक्षा खूप मोठी आणि वेगवान आहे. हो, हे युग आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचं, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. चला तर मग, ह्या स्रोताच्या आधारे आपण या नव्या, रोमांचक युगाला जरा जवळून समजून घेऊया. आता बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा सोप्या भाषेत AI हे शब्द कानावर पडले की सगळ्यात आधी काय आठवतं? बहुतेक लोकांना आठवतात ते टर्मिनेटर सिनेमातले रोबोट्स. आठवते? स्वतःची ताकद कळाल्यावर थेट माणसालाच संपवायला निघालेले. ही कल्पना कितीतरी लोकप्रिय आहे, नाही का? पण ही सिनेमातली कल्पना जर आपण थोडी बाजूला ठेवली, तर मग खऱ्या आयुष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय आहे? कारण ही संकल्पना सायफाय सिनेमांपेक्षा खूपच वेगळी आहे आणि आपल्या जास्त जवळची आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एक अशी टेक्नॉलॉजी जी माणसाच्या मेंदूप्रमाणेच विचार करू शकते, नवीन गोष्टी शिकू शकते, समोर आलेली समस्या सोडवू शकते आणि निर्णयही घेऊ शकते. आणि ही काही आजची गोष्ट नाहीये. ही संकल्पना 1956 मध्येच कॉम्प्युटर सायंटिस्ट जॉन मॅकार्थी यांनी पहिल्यांदा मांडली होती. मग इतकी मोठी, इतकी शक्तिशाली कल्पना, हिचा जन्म नेमका झाला कसा आणि तिचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता? चला जरा इतिहासात डोकावून बघूया. एक गोष्ट तर स्पष्ट आहे, AIचा विकास काही एका रात्रीत झालेला नाहीये. खरं तर हा एक मोठा चढउतारांचा प्रवास आहे. 1940 आणि 50च्या दशकात बघा फक्त पायाभरणी झाली. मग आला 70 ते 90चा काळ. कम्प्युटर्स तेव्हा इतके शक्तिशाली नव्हते, त्यामुळे प्रगती इतकी थांबली की त्या काळाला AI विंटर म्हणजे AIचा हिवाळा असं नाव पडलं. पण मग इंटरनेट आलं, कम्प्युटर्स वेगवान झाले आणि या क्षेत्रात जणू पुन्हा एकदा जीव आला. आणि आज तर आपण डीप लर्निंग आणि बिग डेटाच्या जमान्यात आहोत, जिथे AIचा विकास अक्षरशः रॉकेटच्या वेगाने होतोय. अच्छा, मग ही सगळी टेक्नॉलॉजी फक्त मोठ्या मोठ्या रिसर्च लॅबपुरतीच मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. उलट ती आता आपल्या रोजच्या जगण्याचा एक असा भाग बनली आहे जो आपण वेगळा करूच शकत नाही. हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला AIचे 2 मुख्य प्रकार माहिती असायला हवेत. पहिला आहे नॅरो AI, ज्याला कमकुवत AI असंही म्हणतात. हा ना फक्त एक विशिष्ट काम करण्यासाठी बनवलेला असतो, म्हणजे आवाज ओळखणं किंवा फोटोचं विश्लेषण करणं. गंमत म्हणजे आज आपण जेवढा काही AI वापरतो तो हाच नॅरो AI आहे. आणि दुसरा प्रकार आहे जनरल AI. हा असा AI असेल जो माणसासारखं कोणतंही बौद्धिक काम करू शकेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे अजूनही फक्त एक कल्पना आहे, प्रत्यक्षात आलेलं नाही. आणि विश्वास ठेवा, आपल्याला कळतही नाही पण आपण सगळेच रोजच्या रोज AI वापरत असतो. अहो, आपल्या फोनमधला व्हॉइस असिस्टंट, चेहरा ओळखून फोन अनलॉक करणं, सोशल मीडियावर आपल्याला आपल्या आवडीचाच कंटेंट का दिसतो, किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना मिळणाऱ्या शिफारसी. अरे एवढंच काय, आपल्या ईमेलमध्ये येणारे फालतू मेल स्पॅममध्ये जातात ना, ते सुद्धा AIमुळेच शक्य होतं. आणि या सगळ्या जादूच्या मागे काय आहे माहितीये? याच्या मागे आहेत मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे NLP सारख्या जबरदस्त टेक्नॉलॉजीज. याचमुळं तर मशीन्स प्रचंड मोठ्या डेटावरून स्वतःहून शिकू शकतात, माणसाच्या मेंदूप्रमाणे वेगवेगळे पॅटर्न्स ओळखू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली बोलण्याची भाषा समजू शकतात. आपल्या भारतातही यावर खूप काम होत आहे. डिजिटल इंडिया आणि AI फॉर ऑल सारखे जे सरकारी उपक्रम आहेत ना, त्यामुळे AI आधारित विकासाला एक मोठी गती मिळतीये. आणि याचा फायदा शिक्षण, आरोग्यसेवा, शेती अशा अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठे सकारात्मक बदल घडवण्यासाठी होतो आहे. ठीक आहे, मग याचं भविष्य कसं दिसतंय? बघा, हे नवीन युग आपल्यासाठी प्रचंड संधी घेऊन येत आहे, पण त्याच वेळी काही खूप गंभीर आव्हानं सुद्धा आपल्यासमोर उभी करताय. संधींबद्दल बोलायचं झालं तर अरे बापरे, त्या अगणित आहेत. विचार करा, आरोग्य सेवेत एक्स-रे बघून रोगाचं निदान जास्त लवकर आणि अचूक होऊ शकतंय. शेतीमध्ये हवामानाचा अचूक अंदाज घेऊन उत्पादन वाढवता येतंय. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार शिक्षण देता येतंय. आणि मोठ्या उद्योगांमध्ये तर कार्यक्षमता कितीतरी पटीने वाढतीये. या सगळ्या शक्यता आता AIमुळे खऱ्या होत आहेत. पण जसं म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. तशीच इथे काही मोठी आव्हानं सुद्धा आहेत.
जसं की अनेक प्रकारच्या नोकऱ्यांचं काय होणार, आपल्या खाजगी डेटाच्या सुरक्षेचं काय, AI जे निर्णय घेतं ते कशाच्या आधारावर घेतं, यात पारदर्शकता कशी आणायची, आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्या धावपळीत आपली मानवी मूल्य आणि नैतिकता कशी जपायची, हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपल्याला सगळ्यांना मिळून शोधावीच लागतील. आणि बरोबर याच कारणामुळे या तंत्रज्ञानाचं भविष्य हे मानवकेंद्रित म्हणजे माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच घडवलं पाहिजे. या स्रोतामधला एक सगळ्यात महत्त्वाचा विचार मला वाटतो तो हा, की कोणतीही टेक्नॉलॉजी स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते. ती न्यूट्रल असते, तटस्थ असते. तिचा परिणाम पूर्णपणे यावर अवलंबून असतो की आपण तिचा वापर कसा करतो. म्हणजे जबाबदारी शेवटी आपल्यावरच, माणसावरच येते. आणि खरं तर हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसाची जागा घ्यायला नाही आलीय, तर माणसाला अधिक सक्षम बनवण्यासाठी एक शक्तिशाली मदतनीस म्हणून आलीय. म्हणून शेवटी खरा प्रश्न हा नाहीये की मशीन्स विचार करू शकतात का, कारण ते तर त्या करणारच आहेत. खरा प्रश्न हा आहे की आपण त्यांच्या विचारांना मार्गदर्शन कसं करणार आहोत. या तंत्रज्ञानाचं भविष्य ते आपल्या सगळ्यांच्या बुद्धीवर, आपल्या विवेकावर आणि आपल्या नैतिकतेवर अवलंबून असणार आहे.